बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुती आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। सकाळी 10 वाजता कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात होईल। त्याआधी शारदा प्रांगणातून मंदिरापर्यंत रॅली काढण्यात येईल। या कार्यक्रमाला पार्थ पवार, जय पवार, अदिती तटकरे, सना मलिक यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहतील। राजधानी दिल्लीत महिला शासकीय अधिकाऱ्यांचं अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे। या संमेलनाच्या निमित्तानं प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत शरद पवारांनी महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न हा लेख लिहिलाय। या लेखात शरद पवारांनी वारकरी संप्रदायाचा उल्लेख करताना धर्मांध शक्तींबाबत भाष्य केलंय। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी वाढतीये। या लोकांच्या मांडणीमुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचे पवार म्हणाले। पवारांच्या या लेखावर महायुतीकडून जोरदार टीका करण्यात येते, तर वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकारांकडूनही निशाणा साधण्यात आला आहे। शरद पवारांचं विकासात योगदान असलं तरीही त्यांच्या वारकरी संप्रदायाशी फारसा संबंध आलेला नाही, तर पवारांचा लेख अत्यंत वाईट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। पवार साहेबांचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान असलं तरीही वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही। मला असं वाटतं की पवार साहेबांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि मला दुःख आहे की पवार साहेबांनी अशा प्रकारचा लेख लिहिला। प्रत्येकाला आपलं मत अभिव्यक्त करण्याची त्या ठिकाणी मला असं वाटतं की एक अधिकार प्रत्येकाला आहे। शरद पवारांच्या वारकरी संप्रदायाबद्दलच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ आमदार अमोल मिटकरी मैदानात उतरले। शरद पवार काय चुकीचं बोललेत असा सवाल मिटकरींनी उपस्थित केलाय। पवारांनी मांडलेल्या 60% आकडेवारीपेक्षा ही संख्या अधिक असल्याचं आमदार मिटकरी म्हणाले, तर शरद पवारांनी मांडलेले विचार सत्य असल्याचे अमोल मिटकरींनी म्हटलंय। पवार साहेबांनी 60% म्हटलं असेल, मी तर म्हणतो त्यापेक्षा अधिक प्रमाण आहे। आणि जसं पवार साहेबांनी ही खंत पण व्यक्त केली की ती प्रबोधनाची चळवळ ही लोप पावत असून त्याच्यामध्ये वेगळ्या विचारधारेचा एक शिरकाव झाल्याने मग आता कोणी पांडुरंग म्हणून कॅप्टन अशोक खरातची पूजा करतो। आता त्या दुर्गादेवी शिक्षण संस्था पारनेर जिल्हा अहिल्यानगरमध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या गुंजाळ महाराजांनी 17 वर्षीय एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना असेल, किंवा आळंदीमध्ये केळगाव रस्त्यावर असलेल्या खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत मुलीला डांबून ठेवून अत्याचार केल्याची घटना असेल, या 3 घटना अलीकडच्या 3 महिन्याच्या काळामधल्या आहेत। याच्यावर आज जे उरबळून आंदोलन करतायत ती लोक कोणीच बोललं नाही। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर बुलढाण्यात वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय। शरद पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या। सध्या या मुद्द्यावर फारशी चर्चा नसली तरी विलिनीकरणाला भाजपनं हिरवा झेंडा दाखवलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला आमचा विरोध नसेल अशी चर्चा भाजपच्या उच्चपदस्थ वर्तुळात झाल्याचं कळतंय। विलिनीकरणाचा निर्णय राष्ट्रवादीनेच घ्यावा असा एक मतप्रवाह भाजपच्या वर्तुळात आहे। मात्र सध्याची परिस्थिती पाहता विलिनीकरण होईल असं वाटत नाही असाही अंदाज भाजपकडून वर्तवण्यात आलाय आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला भाजपनं एक प्रकारे परवानगीच दिली आहे का असा प्रश्नही निर्माण होतोय। राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना भाजपनं एक प्रकारे त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचं चित्र आहे। आता वाढले तर फक्त एनडीएचे खासदार वाढतील, मात्र भाजपचे खासदार वाढणार नाहीत असं धोरण भाजपच्या उच्चपदस्थ वर्तुळात ठरल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली। खासदार फुटीच्या चर्चेविषयी भाजपच्या मोठ्या नेत्याने याबाबत खासगीत वक्तव्य केलंय आणि त्यामुळे एनडीएचे खासदार वाढतील म्हणजे भाजपनं शिवसेनेला इतर पक्षांच्या खासदारांच्या प्रवेशाला एक प्रकारे परवानगीच दिल्याची चर्चा आहे। मात्र भाजपमध्ये इतर कोणत्याही पक्षाच्या खासदारांना एंट्री नसेल अशी भूमिका भाजपनं घेतल्याचं कळत आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवरून राजकीय वर्तुळात चांगलंच वातावरण तापलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 खासदारांनी एकनाथ शिंदेसोबत बैठक झाल्याच्या चर्चांवर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी खासदार ज्योती वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय। खासदारांना निष्ठा कागदावर लिहावी लागते, मग हाच न्याय मोहित कंबोज यांच्या पार्टीला जाणाऱ्या युवराजांनाही लागू होणार का असा सवाल वाघमारेंनी उपस्थित केला। तसंच पुढे बोलताना बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना सवंगड्यासारखे वागवायचे, मात्र तुम्ही घरगड्याची वागणूक देतात असं म्हणत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता त्यांनी निशाणा साधलाय।
खासदारांना रोज निष्ठा कागदावर लिहून द्यावी लागते, आणाभाका घ्याव्या लागतात, अग्निपरीक्षा द्यावी लागते. मग हाच न्याय मोहित कंबोजच्या मुलीच्या पार्टीला जाणाऱ्या युवराजांना सुद्धा लावणार का? खासदारांच्या निष्ठा तपासणारे युवराजांच्या सुद्धा निष्ठा तपासणार का? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सर्वांना समान भावनेनं वागवायचे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांना सवंगडी समजायचे, पण तुम्ही मात्र इतरांना घरगड्यासारखी वागणूक देताय. इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्यात आलाय. आणि त्यामुळे NCERT पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या निर्णयामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटतात. मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो स्वाभिमान आणि पराक्रमाचं प्रतीक मानला जातो. अशावेळी विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशाच अभ्यासक्रमातून हटवण्यात आल्यानं इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जातोय. यावर छत्रपती घराण्याकडूनही आक्रमक भूमिका घेतली गेली आहे. छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. NCERTने इयत्ता 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हा काढून टाकलेला आहे आणि ही अतिशय खेदजनक आणि निषेधार्ह गोष्ट आहे. मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्ररक्षणाचा जिवंत वारसा आहे. या संदर्भातील काही कायदेशीर बाबी आहेत त्या आत्ता आम्ही तपासत आहोत आणि पुढील निर्णय त्या वेळेला घेतला जाईल. छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये उतरलं ही गंभीर बाब असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. अनेक विमानं हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतर अनेक त्रुटी असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय. तर अनेक विमानं हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतर अनेक त्रुटी असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. तर विमान हेलिकॉप्टर्सनं प्रवास करताना सरकार यापुढे काळजी घेईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्या ठिकाणी खरं तर भुजबळ साहेबांचं हेलिकॉप्टर लँड व्हायला पाहिजे होतं. त्या लोकेशनला ते न होता एका पार्किंग लॉटमध्ये तिथं केलं गेलं. मला एवढंच सांगायचं आहे की एवढं दुर्लक्षपणा नाहीतर एवढं हलगर्जीपणा सरकारकडनं एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत त्या ठिकाणी होत असेल तर हे योग्य नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे. बीडमधील एका व्यक्तीनं SITकडे तक्रार दाखल केल्याची सूत्रांची माहिती आहे. या तक्रारीत काही तथ्य आहे की खोडसाळपणा याचा शोध घेतला जाणार असल्याचंही समजतं आहे. आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल. महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरेगावात मुक्कामी आहेत. त्यांनी मुनावेळ पर्यटन परिसराची बोटीतून पाहणी केली आहे. तसंच वासोटा किल्ला रोपवेचाही आढावा घेतलाय. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभागाचे अधिकारी अमोल सातपुते देखील उपस्थित होते. या भागात पर्यटन वाढावं यासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई देखील प्रयत्नशील आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या पाहणी दौऱ्याचा आढावा घेतलेला आहे. आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी. जळगावच्या मोहाडी शिवारातल्या मनपा भूखंडावर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासींना अतिक्रमणाच्या नावाखाली विस्थापित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं आदिवासी मंत्री अशोक उईके यांना जळगावच्या शासकीय विश्रामगृहात घेराव घालण्यात आलाय. यावेळी मंत्र्यांनी आदिवासींची बाजू ऐकून घेत या प्रकरणाचा अभ्यास करून कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचं आश्वासन दिलंय. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. मात्र योग्य तोडगा न निघाल्यास पुढे तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.